एस टीतील सुमारे 87,000 कर्मचाऱ्यांचा पी.एफ हा भरला गेला नसल्यामुळे त्यावरील जवळपास 100 कोटी रुपयांचं व्याज हे बुडालेलं आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत एस टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे। काय नेमकी माहिती आहे? खरं आहे, फेब्रुवारी 24 पासून एस टीच्या कर्मचाऱ्यांचा जो पी.एफ आहे तो भरलेला नाही आहे। त्याच्या अगोदरही भरलेला नव्हता, पण आता ही अमाऊंट खूप वाढली आहे। आणि त्याच्यामुळे काय होतं की आमच्याकडे पी.एफ ट्रस्ट आहे एस टीमध्ये, त्या ट्रस्टची ही रक्कम गुंतवणूक करते कर्मचाऱ्यांच्या वेतनातनं कापलेली, आणि त्या गुंतवणुकीवर व्याज मिळते आणि त्या व्याजावरती ती ट्रस्ट चालते। किंबहुना निवृत्त कर्मचारी निवृत्त होताना त्याला 8.25% त्याचं बेनिफिट दिलं जातं निवृत्त झाल्यानंतर। कर्मचाऱ्यांना यातनं ॲडव्हान्स मिळतं, आज ॲडव्हान्स मिळत नाही त्या ट्रस्टकडे खडखडत असल्यामुळं। मुळात एस टी महामंडळाने हे पैसे भरले पाहिजेत, ते का भरत नाही आहे याचं मुख्य कारण असं की पैसे सरकारकडनं यायला पाहिजेत। सरकारनं तशी न्यायालयात कमिटमेंट दिली आहे, पण सरकार आपली कमिटमेंट पाळत नाही आहे, म्हणून ही एक 100 कोटीचं व्याज बुडालं आहे आणि कर्मचाऱ्यांचं व्याज बुडालं आहे। याच्यामुळं ट्रस्ट गोत्यात आली आहे। किती पी.एफ भरला गेला नाही? साधारणतः 1240 कोटी रुपयाचा पी.एफ भरलेला नाही आहे, आणि एक वर्षभराच्या कालावधीतील मी जो त्याचा अंदाज बांधला तर साधारणतः 100 कोटी रुपयाचं व्याज बुडालं आहे। कारण आता कसं आहे, आता देताना सरकार काय करेल, तेवढीच रक्कम देईल उद्या द्यायचं म्हटलं तरी, लक्षात घ्या, व्याज नाही देणार, त्याची चक्रवाढ व्याज देणार नाही। मग नुकसान कोण भरणार? भविष्यात कर्मचाऱ्यांना निवृत्त झाल्यानंतर निवृत्तीच्या नंतरचे जे पी.एफचे पैसे ते मिळणारच नाही, अशी विदारक भयानक परिस्थिती आहे। आणि आता ही सगळी एकंदर देणी वाढलेली आहेत। सरकारने यात एक वरचा पर्याय म्हणून काहीतरी मार्ग काढला पाहिजे, नाहीतर एस टी कामगारांची अवस्था, आज महागाई भत्ता मिळत नाही आहे, त्यात तुम्ही त्यांना पी.एफ ॲडव्हान्स, आज लग्न सराई चालू आहे, पी.एफ ॲडव्हान्स बंद आहे। आता अजून डिसेंबरचं पी.एफ ॲडव्हान्स मिळालेलं नाही, म्हणजे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल म्हणजे 4 महिने पी.एफ ॲडव्हान्स मिळालेलं नाही कर्मचाऱ्यांना। आता कसं झालं आहे, महामंडळ पण खुलासे देतं की आम्ही कर्मचाऱ्यांना त्याचं व्याज देतो आहे म्हणून, पण हे तात्पुरता उपाय आहे। ही जखम बळावत चालली आहे, त्याच्यावर कायमस्वरूपी उपाय काढण्यासाठी सरकारनेच मार्ग काढला पाहिजे। आणि याला अर्थखातं जबाबदार आहे सरकारचं, त्यांनी जर वेळेवर ठरल्याप्रमाणे पैसे दिले असते तर ही परिस्थिती आली नसती। मग दरवेळेस जे कर्मचाऱ्यांचे पगार होतात आणि एस टी महामंडळाकडून ते केवळ जे नक्त वेतन आहे तेवढंच दिलं जातं, पूर्ण वेतन म्हणजे ज्यामध्ये पी.एफ आहेत, इतर काही गोष्टी असतात पगारातल्या त्या दिल्या जात नाही आहे। हे आपण हा मुद्दा बरोबर मांडलात की नक्त वेतनाला लागतात 460 कोटी रुपये, आणि नाही, पूर्ण वेतनाला लागतात 460 कोटी, आणि नक्त वेतन द्यायला 277 कोटी रुपये लागतात। उदाहरणार्थ आता बघा, पी.एफ, ग्रॅज्युटी, बँक, LIC, वैद्यकीय बिलं, ही जर सगळी रक्कम जर कर्मचाऱ्यांना पगारात दिली तर त्याचे 400 कोटीपर्यंत तो पगार जातो। आता काय करतात, हे नक्त वेतन देतात, त्या कुठल्याच अमाऊंट कापतात पगारातून, पण त्या संस्थांना देत नाहीत। पण बँक असेल, ग्रॅज्युटी असेल, पी.एफ असेल, LIC असेल, ते भरली जात नाही आहे। आणि हा आत्ता पूर्ण सगळा बॅकलॉग भरणं मुश्किल झालेलं आहे। याला बघा, एक ॲक्शन प्लॅन केला पाहिजे। मी तशी मागणी माननीय मुख्यमंत्र्यांकडे, माननीय परिवहन मंत्र्यांकडे केलेली आहे, त्याच्यावरती त्यांनी अहवालही एस टी महामंडळाकडे मागवलेला आहे, पण त्यांनी बसून याच्यावरती ॲक्शन प्लॅन केला पाहिजे। नुसतं आता रोज आपण वागतो की परिवहन मंत्री ॲक्शन मोडवर, ॲक्शन मोडपेक्षा ॲक्शन प्लॅनची गरज आहे। म्हणून आपल्या माध्यमातून मी परिवहन मंत्री महोदयांना आवाहन करतो की त्यांच्याकडे अध्यक्षपद पण आलं आहे महामंडळाचं, खरं तर ते आमचे कुटुंब प्रमुख आहेत, त्याने आता ॲक्शन प्लॅन करून या रकमा सरकारकडनं कशा घेता येतील आणि त्या कर्मचाऱ्यांना देता येईल, नाहीतर औद्योगिक अशांतता राहील। आज तुम्हाला माहीत नाही, एस टीत सतत आंदोलन होत आहेत कर्मचाऱ्यांची व्यक्तिगत, याचं कारण म्हणजे ते आर्थिक विवंचन येत आहे, आणि बरं तो काम करतो आहे महिनाभर, तुम्ही त्याचे पैसे का देत नाही? नाहीतरी सरकार अशा घोषणा करून, समंग घोषणा करून बऱ्याच लोकांना, नागरिकांना देतं। आता ते सरकारचं काम आहे, पण इथे 8 तास काम करून, महिनाभर काम करून त्यांना ते पूर्ण वेतन दिलं जात नाही, दुर्दैवी आहे। तर कर्मचाऱ्यांच्या वेतनातून रक्कम वजा केली जाते, परंतु ती भरली जात नाही आहे, आणि तसाच प्रकार हा पी.एफचा आहे। पी.एफ वजा केल्या जातात, परंतु पी.एफची रक्कम ट्रस्टमध्ये भरली जात नाही, आणि त्यामुळंच त्यावरील व्याज जे आहे जवळपास 100 कोटी रुपये हे बुडालेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई।